दहीहंडीचा उत्साह हा मेजर आहे आणि बाहेर हा उत्साह खूप कमालीचा सुरू आहे. पण आपल्या न्यूजरूममध्ये हा उत्साह करण्यासाठी आता बाहेर काही कलाकार आले आहेत आणि खूप भारी आहेत. म्हणजे इतके भारी की त्यांचा कार्यक्रम आता सुरू आहे आणि तो आउटस्टँडिंग चालू आहे. आणि हे बघा ते अजूनही मॅनेज करतायत, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतायत. आम्ही इकडे खूप खूप स्वागत तुमचं पुढारीवर. वेलकम वेलकम वेलकम. खूप खूप स्वागत आहे, खूप खूप स्वागत आहे, खूप खूप स्वागत आहे. मला कळलं आहे की तुमचं अजूनपर्यंत रिहर्सल सुरूच आहे, कारण मात्र स्केट कंटिन्युअस रिहर्सल हे असतातच, राईट. आणि आताही तुम्ही रिहर्सल करताय. हाच आनंद आहे का एकत्र येण्याचा, रिहर्सल करण्याचा? आणि आज दहीहंडीच्या दिवशी आज पण रिहर्सल? नाही, रिहर्सल केलीच पाहिजे ना, प्रत्येक कलाकाराने रिहर्सलही केलीच पाहिजे. आणि ॲक्च्युली आमच्या रिहर्सलला खूप गंमत असते. म्हणजे आमची एक रविवारी रीडिंग असते, शनिवारी आमची टेक्निकल होते, मग पुढे आमची शूट होतं. अशी खूप चांगली प्रोसेस असते आणि आम्ही ते जास्त एन्जॉय करतो आम्ही प्रोसेस. हो, नक्कीच. सगळ्यात ती जी तालीम असते त्याच्यात कोण काय एन्जॉय करत असतं? आता माझा प्रश्न तोच आहे. म्हणजे तालमीत कोण असं सज्ज असतं की जो परफॉर्म त्या दिवशी जसं करायचं तसंच करतो एकदम कडकमध्ये? म्हणजे आमच्या टीममध्ये, म्हणजे आता मी गौरवच्या टीमबद्दल बोलतो. गौरवच्या टीममध्ये आम्ही सगळेच मेहनत करत असतो. ज्ञानेश्वरी असेल, पूर्णानंद असेल, अर्पिता असेल, मी असेल किंवा शुभम असेल. पण जशी प्रॅक्टिस करताना तसं कोणीच करत नाही. प्रत्येक वेळ पण आमच्या टीममध्ये असं एक आहे अभिषेक नावाचा. म्हणजे आमच्या टीममध्ये गौरव, अभिषेक, सोनाली, सायली आणि मी, आणि आम्ही अशा आहोत 5 जण. पण त्याच्यातला अभिषेक असा आहे की तो ह्याच्यावरती ओरडा खातो की तू जे काय करायचं ते रिहर्सलला पण दाखव, डायरेक्ट शोला काय परफॉर्म करू नकोस भारी एकदम. पण दहीहंडीच्या निमित्ताने भेटलो तर मी हे सांगेन की दहीहंडीची पथकं कशी अशी 6-6 महिने प्रॅक्टिस करत असतात आणि तसंच करतात. तसं आम्हाला कधी जमेल आम्ही बघतोय की प्रॅक्टिस करून व्यवस्थित कसं छान. पण आमचे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच छान अजून होईल. थर लावतोय. एक्झॅक्टली. पण कॉमेडीचं थर लावण्यामध्ये आज तुम्ही इकडे आलात, येताना तुम्ही उत्साह पाहत तुम्ही सानपाड्यापर्यंत आलात. मुंबईकर सगळे पथक, किती आनंद होतोय तुला? ती जी एनर्जी आहे ना ती आम्ही 3 दिवस अनुभवत असतो. आणि आज मला छान वाटलं की आम्हाला सुट्टी आहे पण लोक मेहनत घेत आहेत असं. आणि तुझा मगाचा जो प्रश्न होता की तुमच्या टीममध्ये काय वातावरण आहे किंवा कोण आहे असा मेंबर, तर आमच्या टीममध्ये बिचारे सगळे खूप जेन्युइनली प्रयत्न करत असतात छान करण्याचा. राजेश दादा असेल, निलेश असेल, निखिल आहे आणि वनमाला आहे. वनमाला हा असा एकमेव मेंबर आहे आमच्याकडचा जो जिला मध्ये सांगायला लागतं की वनमाला ऑडियन्समध्ये दिसते, स्क्रिप्ट खाली ठेव, स्क्रिप्ट खाली ठेव असं आम्हाला शेवटपर्यंत सांगायला लागतं. ती म्हणजे आता तुमचं स्किट होणार आहे शूट, तर टचअपला या, त्या क्षणी पण तिच्या एका हातात स्क्रिप्ट असते. म्हणजे बघ ना, हा सण सगळं कलेक्टिव्हली एकत्र येऊन तो साजरा करण्याचा आहे आणि हे टीमवर्क आहे. सो तेच टीमवर्क आम्ही इथे अनुभवतो. माझी टीम आहे प्रियदर्शन जाधवची आणि आमच्या नावाचं मला प्रेशर आलं होतं. आमच्या टीमचं नाव आहे पंचेसचे मास्टर माइंड. आणि आमच्या टीममध्ये आहे श्रेयस वैद्य, ऐश्वर्या शिंदे, आदित्य लोणार आणि लोणकरच ना, आणि अजून प्राची केळुसकर. आणि आम्ही अत्यंत गुणी टीम आहोत आणि आम्ही कसून तालीम करतो. आणि कोणीही त्या तालमीसाठी, म्हणजे आमच्या रूममध्ये आल्यानंतर किती 107वं रीडिंग सुरू आहे का, तर आम्ही सांगतो नाही 69वं सुरू आहे, अजून वेळ आधी टीचर आहे कारण त्यांची. नाही, आम्हाला यांची उदाहरणं दिली जातात की नाही ही टीम कशी रिहर्सल करते तशी रिहर्सल करा. आम्ही प्रयत्न केला पण नाही जमला आम्हाला. हरी काय वास्को राहतं की आपण दहीहंडीच्याबद्दल बोलतो आहे, दहीहंडीचा उत्साह बाहेर सुरू आहे. पण ना, दहीहंडी आणि मुंबई हे खरं तर समीकरण एक आहे आणि ह्याच्या आठवणी प्रचंड आहे. तू कदाचित मुंबईचं नसशील, तू मला सांगितलं चिपळूणचं आहेस, तिकडच्या आठवणी आम्हाला सांग ना. मग आपण मुंबईवर आहे, चिपळूणकडं आपण. चिपळूणला आम्ही खूप मजा करतो दहीहंडी निमित्ताने. आणि बहादूर शेख नाका असेल किंवा जो सांस्कृतिक आमचं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असेल, तिथं मोठ्या मोठ्या दहीहंड्या होतात. तोच उत्साह मुंबईला आम्हाला अटॅच झाला आहे. आणि बरीचशी माणसं कोकणातली असल्यामुळे मुंबईत, त्यामुळे तीच पिढी आम्ही पुढे 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 येताना बघतोय. म्हणजे आधी आपण बाल्या म्हणायचो, जो मुंबईत काम करायचा, मग गावी जायचा, मग बाल्या डान्स आला. तशीच आमची दहीहंडीची पण परंपरा कोकणातून पण सुरू झाली आणि कोकणात आम्ही मजा करतो. आम्ही त्याच्यावरती गवळण बोललो ना, मी श्रीकृष्णावरती, तर ती गवळणसुद्धा आम्ही त्याच्यावरती केली आहे. कशी आहे सांग ना मला. म्हणजे आमच्याकडे कसं नमन वगैरे होतं, राईट. मग तिथे हां, तर श्रीकृष्णाची गवळण आम्ही केली होती. आपण गाऊया सगळे. आम्ही नाचलो तर चला मजा करा. हे मी आणि सागर म्हणून माझा मित्र आहे, त्याने केलेली आहे. हे गोकुळच्या गवळणी नो जायच मथुरेला,
गोकुळच्या गवळणी नो जायाच मथुरेला पेंद्या सुद्धा मचा जोडा जरी आडवा तरी जायाच मथुरेला पेंद्या सुद्धा मचा जोडा जरी आडवा तरी जायाच मथुरेला हे जायाचं 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 मथुरेला हे जायाचं 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 मथुरेला आला खट्याळ काना तरी सोडायचं नाही त्याला जायाचं मथुरेला आला खट्याळ काना तरी सोडायचं नाही त्याला जायचं मथुरेला जायचं मथुरेला जायचं मथुरेला या बाजू सुपर यार टू गुड. म्हणजे ना या सगळ्यानंतर आता आपण चिपळूणवरून मुंबईकडे येऊ. कमॉन, इकडचा उत्सव कसा असो घरी काय पहिला अर्धी कमॉन. कारण मी मुंबई सेंट्रल BIT चाळीत वाढलेली आहे. सो गल्ली गल्लीमध्ये बिल्डिंगची एक दहीहंडी असते, त्यामुळे तिकडचं वातावरण डेंजर असतं. म्हणजे तालमी कसून करतात, थरावर थर ज्या पद्धतीने रचले जातात आणि मग ती सगळी चढाओढ असते की आता हळूच अजून वर घ्यायचा आहे थर, मग हंडी अजून वर जाणार वगैरे. तर तो सगळ्यांना एकदम असा थ्रिलिंग अनुभव आम्ही दरवर्षी बघत असतो. मी कधी याच्यात सहभागी होत नाही, मी फक्त बघत असते, कारण मला इव्हेंच्युअली कळलं मला हाईटचा फोबिया आहे. आणि 2 वर्षापूर्वी माझ्यावर अशी वेळ आली, एका मालिकेच्यामुळे मला हंडी म्हणजे परफॉर्म करायला लागली, म्हणजे हंडी चढायला लागली. तेव्हा मला ह्या सगळ्यांबद्दलचा जो आदर आहे तो ऑलरेडी होता, तो अजूनच वाढला, कारण मला ते नव्हतं जमत. शेवटी मग चीट करून स्टुलावर चढून मी हंडी फोडते आणि माझा एवढा क्लोज लावला होता. त्यापेक्षा मी वर्षानुवर्ष दहीहंडी हा उत्सव आहे माझ्या घरी खूप जोरात साजरा केला जातो. म्हणजे जसं कृष्ण जन्म 12 वाजता होतो, मी वर्षातनं एकच उपवास पकडतो आज कृष्ण जन्माचा. तर रात्री 12 वाजता पोथी वाचली जाते, कृष्णजन्म होतो, मग पाळणा होतो आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घराबाहेर हंडी लावतो, आम्ही स्वतः लावतो. आणि त्यानंतर मग आमच्या एरियातली सगळी मंडळी येतात. म्हणजे मी SD क्वार्टर्समध्ये वाढलो आहे. आमच्याकडे 12 चाळी होत्या, तर संध्याकाळी 5 वाजता वडील कामावरनं यायचे, त्याच्यानंतर सगळ्यांची दहीहंडी सुरू व्हायची. सगळ्यांचे वडील 5 नंतर यायचे. मग प्रत्येक चाळीत तो गोविंदा फिरायचा. म्हणजे आम्ही जवळजवळ नाही म्हणाल तरी 50-60 मुलं या चाळीतनं त्या चाळीत सगळं पाणी घेत अंगावरती, कोणाला प्रसाद घेत, प्रत्येक चाळीची हंडी फोडत असं एक बरीच लहानपणापासून मी केलं आहे. पण एक दुःख आहे माझं, मला कधीच हंडी फोडता नाही आली. आज संधी आहे तुला, आज संधी आहे. आज आपल्याकडे काठी आहे, आज खूप गोष्टी होणार आहेत, आज संधी आहे. मुंबईची आठवण. मी मुंबईची दहीहंडी म्हणजे ठाण्यात पण दहीहंडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मी पहिलाही थर दिसत नाही अशा हाईटची असल्यापासनं मी दहीहंडीला जाते. मला आजी आजोबा घेऊन जायचे आणि मग ते मला कशावर तरी उभं करणार, मग मी ते बघणार, मग ते बिचार त्यांचा उत्साह संपलेला असणार पण तरी मला एक बघायचं, मग आज इथे नको त्या चौकात जाऊ, असं ते मला खूप फिरवायचे. आमच्याकडे हंडी, आणि तुम्हाला असं विचारायला असेल की आता हे हंडी फोडणार तरी कोण तुमच्या चौघांमधून. आता हा निर्णय आम्ही तुमच्यावर सोडला आहे, पण हा निर्णय एवढा सोपा नाही आहे. तर आमच्याकडे एक गेम आहे ज्याच्यात आम्ही तुम्हाला काठी देणार आहोत, डोळ्यावर पट्टी बांधणार आहोत आणि कुठल्या तरी एका व्यक्तीला तुम्हा तिघांना तिकडे गाईड करून तिकडेपर्यंत पोहोचवायचं आहे. सो कॅन वी प्ले दॅट गेम? हां, सुरू करूया. म्हणजे प्रेक्षक तुम्ही बघता इकडे हंडी आहे माझ्या इकडे, आणि आपण खऱ्या अर्थानं ते पट्टी जी आहे डोळ्यावर बांधण्याची ती आपण आणू. ही तुमच्याकडे घ्या आणि मला सांगा तुम्ही कोणाच्या डोळ्यावर बांधणार आहात आणि का. अंकितच्याच बांधूया, कारण अंकितने फोडली. इच्छा होती, आता इच्छा व्यक्त केलीस, आता घे. असं रे, तू असं समज की तू 7व्या धरावर आहेस आणि मला उचलले, पण फक्त समजच. म्हणजे त्याच्यानंतर मी झोपलोय. त्याच्यासाठीच आणलंय बघ कफन. डार्क ह्युमर इथे नको आता. 25 आपल्याला थोडं दिसण्यासाठी. सॉरी, मग खेळायला मजा नाही येणार. किती आहे? 15. छान विनोद करतोस. आता किती आहे? त्याचं म्युझिक वाजूया का आपण? मया हे सोडेल असं वाजेल तर नाही, मया परमनंट नाही बांधायचे, सुटेल असं भावा. हवा येऊ द्या डोक्याला. नाही, अगदीच नाही दिसत. आता किती आहे? नाही करत, काहीच नाही. प्लीज सगळ्यांनी बघायला होते गाल किती क्यूट दिसते. ते नाही दाबल्यामुळे बाहेर आले. तू त्याला तिथे पाठीपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि मग
आणि आजूबाजूला आमचे कॉम्प्युटर आहे ते लक्षात ठेव आणि मगच करा मग या. पण मग हा वेगळ्या टीमचा आहे तर आम्ही त्याला कसं वागवायचं हे असं. आता आपली नाही, एक मिनिट, आता आपली एक टीम आहे. शोचा भाग आहे. आता तू त्याला नाही का, तू त्याला पकडून नको आणू. नाही 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 त्याला घेऊन जातोय आणि शोचा भाग आहे आणि हा भाग जर पडला ठीक आहे. आता हा माईक तुमच्या हातात घ्या. कोण जे काय गेम आहे ओके तू माझं ऐकशील ना डोकं सांग नक्की ना सगळे सांगतात एकच मुलगी सांगा. हां ऐकशील माझं हां सरळ जा अजून 2 पावलं जा अजून 2 पावलं जा अजून 2 पावलं जा थोडा लेफ्टला आहे ना थोडासा बस जा पुढे जा पुढे जा पुढे जा गोविंदा 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 मन व्हेरी नाईस स्टॉप थोडा राईटला आहे थोडा राईटला आहे ओके हां परफेक्ट थोडी तुझ्या हातातलं जे काय आहे काठी ती खूप मोठ्याने अजून उचल अजून आणि जोरात कार्यक्रम कर हां जोरात येस अरे परत हां आता अंदाज घे आणि तुझ्या ताकदीचा उपयोग कर 2, 3 या बात आहे परफेक्ट थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल. मला शेवटची एक स्टेप करायची आम्ही कारण त्याची रिहर्सल तुम्ही करून आलात त्यामुळे ती स्टेप तुम्हाला करायचीच आहे. एकदा ऐका ना ती स्टेप म्हणजे आय नो ती हवायुद्धाची स्टेप आहे Yes. पण ती स्टेप आपण दहीहंडीच्या कुठल्या गाण्यावर करू शकतो का? दॅट्स अ डिफरन्स. कम ऑन. गोविंदा 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 एक मिनिट माझ्या स्टेप पण बसायला पाहिजे तर गोविंदाच्या गाण्यावर आपण सलाहदाची स्टेप करतो आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण ती गोविंदा साजरा करतो. अच्छा मी बघू का? 5, 6, 7 गो गोविंदा आला रे आला. गोविंदा आला. बघा हा आनंद आहे आणि आनंद द्विगुणित होणार आहे कारण गोविंदाचा उत्साह हा पुढारीवर असाच सुरू राहणार आहे. पात्रा पुढारी न्यूज.